स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोगऱ्याच्या फुलांचा सेट कसा तयार करायचा आहे. मोगरा सेट. तर त्यासाठी इथे लागणारे साहित्य आहे मोती, गोल्डन मनी, त्यानंतर ग्रीन आणि क्रिस्टल मनी रेड कलर मध्ये, गेज वायर आणि बेस वायर. तर चला बघूया. तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, मोती आणि गोल्डन मनी टाकून फुलं तयार करून घेणार आहोत. तर मी इथे अर्धा मीटर गेज वायर कट करून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम एक मोती आणि गोल्डन मनी. मी इथे गेज वायर मध्ये एक मोती, त्यानंतर गोल्डन मनी असं होऊन घेणार आहे. याचा डिटेल फुल तयार कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पेजवर टाकलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि गोल्डन मनी साईडला करून आपण तार व्यवस्थित अशी ओढून घेणार आहे. अशा पद्धती. आणि एवढी तार आपण एका साईडने सोडलेली आहे. आता पुन्हा इकडून जी जास्त तार आहे तिकडून मी पुन्हा सेम प्रोसेसने एक मोती, एक गोल्डन मनी असं ओढून घेणार आहे. आणि गोल्डन मनी साईडला करून आपल्याला अंगठ्याखाली हे दोन्ही मोती दाबून धरून आपल्याला तार ओढून घ्यायची आहे. तारीला कुठल्याही प्रकारे आड्या पडून द्यायच्या नाही, जेणेकरून आपल्याला पुढे मोती ओवायला सोपं जातं. अशा पद्धती. आता मी सेम असे 8 मणी ओवून घेणार आहे माळेचे. तर आता मी इथे 8 मणी ओवून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण जो स्टार्टिंगला मणी आहे त्याला इथे प्रेस करून राऊंड तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आपण रेड आणि क्रिस्टल मनी यूज केलेले आहे. तर मी इथे आता या पॅन्डलला ग्रीन मनी यूज करणार आहे आणि मध्यभागी ह्याला लावून समोरच्या मोतीला आपण पुन्हा पिळा मारून घेणार आहोत. तर आता आपण याला साईडनी पॅक करून घेणार आहोत. एक मण्या 2 मण्यांमधून वरतून तार घेऊन खालच्या साईडनी पुन्हा प्रेस करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि वरच्या साईडने आता आपल्याला गोल्डन मनीचा राऊंड करायचा आहे. तर आपण गोल्डन मनी ओवून घेणार आहोत तारीमध्ये. तर या मागचा आपला एक चंद्रा नेकलेसचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो देखील नक्की बघा. खूप सुंदर अशी डिझाईन तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. आपल्याला हवे तेवढे गोल्डन मनी आपण इथे ओवून घेणार आहोत. आणि आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढेच मनी ठेवणार आहोत. एक एक्स्ट्रा झालाय तो काढून टाकायचा. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण स्टार्टिंगला गोल्डन मनी ओवलेले आहे, ही जी स्टार्टिंगची गोल्डन मनी आहेत 1 नंबरचा, त्यामध्ये ही तार पुन्हा ओवून घेणार आहोत.
तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. माझं जो सांगितलेल्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवते ते तुम्हाला नीट व्यवस्थित कळतंय का, त्यातून काही तुम्हाला आयडियाज येतात का, तर त्यामुळे कमेंटमध्ये नक्की कळवा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, काय वाटतोय. ह्यानंतर आता आपण याला प्रत्येक ठिकाणी पॅक करून घेत चालणार आहोत. अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट एक मोती सोडून आपण पॅक करून घेणार आहोत तार आणि यातून ओवून घेणार आहोत. तर खूप छान असा हा मोगरा नेकलेस आपला तयार होणार आहे. तर आपण याला खूप छान पद्धतीने पॅक करून घेत आहोत. व्यवस्थित तारींमध्ये पॅक करून घेत चालायचं आहे, जेणेकरून मस्त वाटेल अशा पद्धतीने. आता आपलं हे एक फूल तयार झालं आहे. तर आपण आता या खाली डबल जे फूल मोत्यांचं लावायचे ते तयार करून घेणार आहोत. दोन्ही तारेंना प्रेस करून आपण आता इथे एक्स्ट्रा पाठीमागची तार कट करून टाकणार आहे. अशा पद्धतीने आपलं एक फूल वरचं तयार झालं आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथे गेज तार यूज करायची आहे. तर साधारणतः अर्धा मीटर तार मी इथे घेत आहे. अर्धा मीटरची गेज वायर घेणार आहे. त्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस आपण जी स्टार्टिंगला केलेली आहे, एक मोती एक गोल्डन मनी असं होऊन घेणार आहोत. आणि लास्ट 3-4 बोट तार राहील एवढी तार आपण लास्टला ठेवणार आहोत. आणि गोल्डन मनी साईडला करून आपण मोत्यामधून रिपीट ही तार ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि सेम आपण इथे 13 मोती ओवून घेणार आहोत. ज्याचं आपल्याला ह्या फुलाच्या खाली लावायला ज्या हिशोबाने मोती लागतील त्या हिशोबाने मी इथे मोती ओवून घेणार आहे. तर माझ्या मते 13 मोती इथे लागतील. तर मी 13 मोती ओवून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की मात्र कळवा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर आता इथे आपण 13 मणी ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, समोरासमोरच्या मणीमध्ये राऊंड तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये आपला इथे राऊंड तयार झालाय. तर आता आपण ही मोती पॅक करून घेत चालणार आहोत. सेम प्रोसेस, 2 मणी खालून तार घेऊन वरती काढायची. अशा पद्धतीमध्ये
आपण राऊंड पॅक करून घेणार आहोत मोत्यांचा. आणि ही एंडिंगची तार देखील आपण इथे पॅक करून कट करून टाकणार आहोत. तर या तारेला आपण कट करून टाकणार आहोत एक्स्ट्राच्या. आणि ही जी तार आहे यामध्येच राहिलेले मणी पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता आपल्या इथे राऊंड तयार झालेला आहे पॅक करून. तर आपण हे जे फूल तयार केलेले आहे ते यावरती ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला हे फूल पॅक करून घ्यायचे आहे. तर आपण काय करणार आहोत, तारीचं टोक घेणार आहोत. त्यानंतर इथे मधोमध मोत्यांमधून घेऊन गोल्डन तारेपासून काढून आपल्याला खालच्या साईडला तार ओढून घ्यायची आहे बॅक साईडला. अशा प्रकारे आणि खालच्या साईडनी तार ओढून पॅक करून घेणार आहोत. सेम प्रोसेस. 1-2 मोती सोडून आपण पुन्हा सेम प्रोसेसने गोल्डन मण्यांमधून तार काढून घेणार आहोत. खालच्या साईडला ओढून घेणार आहोत, जेणेकरून आपली तार जास्त वरच्या साईडला दिसणार नाही. अशा पद्धती तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सगळ्या साईडने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं फूल इथे तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने मी पॅक करून घेतलेलं आहे. बॅक साईडने बघू शकता. आता मी बाकीची राहिलेली फुलं देखील तयार करून घेते रेड आणि ग्रीन मनी टाकून. तर आपली बाकीची सुद्धा फुलं तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचे, बेसच्या साह्याने ह्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर मी इथे बेस घेतलेला आहे. बेस वायर आपण साईजनुसार काढून घेणार आहोत. तर मी इथे साईजनुसार बेस वायर काढून घेतलेली आहे. तर आता आपण इथे बेस वायरला टर्न करून घेणार आहोत. अशा पद्धतीने लूप तयार करून घेतला आहे. ओके. आता आपण काय करणार आहोत, तर आता आपण साईडला 3 ते 4 मोती ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. ग्रीन कलरचं फूल घेतलेलं आहे, त्याला आपण आता बेसवर पॅक करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी ते काय केलं आहे, तार जी घेतलेली आहे त्यातून आपल्याला काय करायचं आहे, जे सेंटरला आपण मधलं फूल आहे त्याची जे गोल्डन मनी आहे त्यातून तार आपण आता इथून काढून घेणार आहोत आणि बेसला पॅक करत चालणार आहोत. बॅक साईडनी बघू शकता तुम्ही. इथे आपल्याला बेस पॅक झाला पाहिजे, बेसवर फूल आपलं अटॅच झालं पाहिजे. त्यासाठी मी इथे समोरासमोर फुलं पॅक करून घेणार आहेत.
बॅक साईडने तार पुन्हा ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा समोरच्या फुलांमधून साईडने पॅक करून घ्यायची आहे. तर आता आपण ही तार उरलेली इथे पॅक करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा राहिलेली जी तार आहे ती कट करून टाकणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आता यानंतर आपण इथे यावरच इथे रेड फुल जॉईन करून घेणार आहोत. सेम पद्धतीने आपल्याला इथे देखील फुल जॉईन करायचे आणि राहिलेली सगळी फुलं मी आता जॉईन करून घेणार आहे. तर मी इथे अशा प्रकारे जॉईन करून घेतलेला आहे. आता आपल्याला सेम इकडून जे आपण मोती ओवले ते सुद्धा इकडून आपल्याला ओवून घ्यायचे आहे. तर इकडच्या साईडने आपण 5 मोती ओवलेले, तर मी इकडच्या साईडने देखील 5 मोती ओवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे देखील 5 मोती ओवून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपण ह्याला हवा तसं शेप देऊ शकतोय. आता मला इथे काय करायचंय, लास्टला इथे पण एक लूप तयार करून घेणार आहे. आणि एक्स्ट्राची जी आपली बेसची वायर आहे ती आपण इथे कट करून टाकणार आहोत. तर हा चक्र तुम्ही अशा राऊंडमध्ये सुद्धा यूज करू शकता आणि असं सुद्धा यूज करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण याला पाठीमागच्या साईडला गोंडे लावून घेणार आहोत.